तुम्ही स्वतःला बुद्धिमान मानता का? आशा करतो की या प्रश्नाचं उत्तर हो असंच असेल. खरं तर लहानपणापासनं आपण मोठे होईपर्यंत प्रत्येक वेळेस आपल्यासमोर हा प्रश्न मांडला जातो. कित्येकदा हा प्रश्न आपण स्वतःला करतो की मी बुद्धिमान आहे का किंवा हुशार आहे का? आणि त्याचबरोबर इतर लोकही त्याची पारख करतच असतात. पण फक्त बुद्धिमत्ता ही पुरेशी आहे का? की आपल्याला त्याच्या पलीकडेही काही आत्मसात करण्याची गरज आहे? खरं तर त्याचं उत्तर आहे, की आपल्याला बुद्धिमत्तेव्यतिरिक्त अजून एका गोष्टीची गरज आहे आणि त्याला आपण म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता. इंग्रजीत त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. तर ही इमोशनल इंटेलिजन्स नक्की काय आहे आणि याचा वापर आपण का करावा? 1990 साली पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर नावाच्या 2 लोकांनी इमोशनल इंटेलिजन्स या शब्दाची रचना केली. पण 1995 साली डॅनियल गोल्डमॅन नावाच्या एक व्यक्तीने त्याला जास्त त्याचा वापर केला आणि हा शब्द सगळ्यांच्या ओठी आला. आणि आज इमोशनल इंटेलिजन्सचा वापर मोठमोठ्या कंपन्या करत आहेत आणि सर्वत्र त्याचा प्रसार होत आहे. तर जाणून घेऊया की इमोशनल इंटेलिजन्स याचाच अर्थ भावनिक बुद्धिमत्ता आपल्यासाठी का महत्वाची आहे. भावनिक बुद्धिमत्ता याचा सरळ जर आपण अर्थ काढला तर भावना आणि बुद्धी यांचा संगम असं आपण म्हणू शकतो. सांगण्याचं तात्पर्य की आपली बुद्धिमत्ता जेव्हा आपण वापरतो त्याच्यात जर भावनांचाही तितकाच वापर आपण योग्य रीतीने केला तर आपण लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो आणि त्यांच्याशी संबंध जुळवू शकतो. तर याच्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 महत्वाचे पैलू समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कोणते आहेत ते 5 पैलू? सर्वप्रथम जो पैलू आहे त्याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागरूकता किंवा स्वतःची जागरूकता. आता जागरूकता म्हणजे काय? तर आपण अध्यात्मात बऱ्याचदा हा प्रश्न वाचतो की मी कोण आहे? आता मी कोण आहे याचं उत्तर खूप सखोल आहे. ते एका वाक्यात कदाचित मांडता येणार नाही. आणि म्हणूनच आत्मजागरूकता किंवा स्वतःची जागरूकता जाणून घेण्यासाठी हा प्रश्न आपण सदोदित स्वतःला गेला पाहिजे, की मी एक व्यक्ती म्हणून कोण आहे? आणि भावनांचा माझ्यावर कोणत्या प्रकारे असर होतो? कुठल्या भावना आहेत ज्याच्यामुळे मला आनंद मिळतो? कोणत्या अशा भावना आहेत ज्याच्यामुळे मी दुःखी होतो किंवा माझं मन खिन्न होतं? आणि त्याचबरोबर मी जेव्हा इतरांशी बोलतो तेव्हा मी माझ्या भावनांचा वापर कसा करतो? त्यामुळे स्वतःच्या भावनांना ओळखून घेणं, त्यांना पारखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ, स्वतःची पारख विविध परिस्थितींमध्ये करणं, की मी जेव्हा लोकांच्या सोबत असतो, तेव्हा मी त्यांच्याशी कसं वागतो, कसं बोलतो, माझ्या भावनांचा माझ्या बोलण्यावर कसा असर होतो. त्याचबरोबर आपण लोकांकडनंही प्रतिक्रिया घेणं महत्वाचं, की आपल्या अवतीभोवतीची मंडळी असतात, आपली घरची माणसं असतात, ते आपल्याला चांगलं ओळखतात. त्यामुळे ते आपल्याला प्रतिक्रिया देऊ शकतात, की आपली भावना एकंदर कशी असते. आपल्या भावनांचा आपल्या बोलण्यावर, वागणुकीवर कसा असर होत असतो. आणि हे जरी आपल्याला नाही जमलं, तर कमीत कमी आपण स्वतःसोबत परीक्षण करायला हवं, की विविध परिस्थितीत आपण स्वतःला ढकलायला हवं आणि त्या परिस्थितीत मी कसं वागतो हे पाहायला हवं. या जर गोष्टी आपण केल्या तर स्वतःला समजून घेण्यासाठी खूप मदत होऊ शकेल. कारण स्वतःला समजून घेतल्याशिवाय आपण इतरांना समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आत्मजागरूकता, स्वतःची जागरूकता याला विशेष स्थान दिलं गेलंय. पण हे फक्त पुरेसं नाही आणि म्हणूनच आपण पुढच्या टप्प्याला वळतो. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे त्याला म्हणतात सेल्फ रेग्युलेशन. याचाच अर्थ आत्मनियंत्रण. आता आत्मनियंत्रण म्हणजे काय हे समजून घेऊया. एक उदाहरण घेऊया आपण. आपल्या सगळ्यांच्या घरात पंखा असतोच. आता पंखा जिथे असतो त्याच्यासोबत रेग्युलेटर नावाचं एक आपण उपकरण देखील पाहिलं असेल. आता रेग्युलेटरचं काम काय असतं, की पंखा आपल्याला कमी वेगाने हवा आहे की आपल्याला वेग वाढवायचा आहे. पंख्याचा वेग किती असायला हवा हे आपण तिथे ठरवतो आणि त्यासाठीच रेग्युलेटरचा वापर केला जातो. आता त्याच प्रकारे आपल्या शरीरात देखील एक रेग्युलेटर असतो आणि त्यालाच आपण म्हणतो भावनिक रेग्युलेटर. आता हा भावनिक रेग्युलेटर काय करतो? आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीवर राग येतो किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही भावना व्यक्त करायच्या असतात, तेव्हा मी स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकतो का किंवा करू शकते का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बरेचसे लोक जे हवं ते बोलून जातात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. नंतर त्यांना वाईट वाटतं, की मी असं का बोललो? असं बोलायला नको होतं. तर हे नक्की कशामुळे घडतं? कारण आपण आपल्या भावनांवर आवर घालू शकत नाही. आपल्या भावनांवर कुठेच नियंत्रण नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा नंतर पश्चाताप होतो. तर काय करायला हवं?
जेव्हा आपल्याला एखादी भावना व्यक्त करायची असते, तत्पूर्वी जर आपण एक क्षणभर विश्रांती घेतली आणि विचार केला, की आता मला काय बोलायचंय, मी नक्की काय बोलू इच्छितो, याचा जर आपण पाठपुरावा घेतला, तर आपण जे बोलणार आहोत ते योग्य रीतीने आपल्याला म्हणता येतं आणि समोरच्याची मनही दुखावली जात नाही. तर यासाठी आपल्याला या गोष्टीची जरा सवय करून घ्यावी लागते. सराव असल्याशिवाय ही गोष्ट आत्मसात करता येत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस इतरांशी बोलताना किंवा इतरांच्या बरोबर चर्चेत असताना उत्स्फूर्ततेने न बोलता एक सेकंद जर आपण विचार केला, तर कदाचित आपण जे बोलत आहोत हे आपल्याला कळून येईल आणि आपण काय नक्की बोलावं आणि कसं बोलावं हे आपण ठरवू शकतो. आणि म्हणूनच सेल्फ रेग्युलेशन याचाच अर्थ आत्मनियंत्रण हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं भावनिक बुद्धिमत्ता याच्यात. तिसरा महत्वाचा विषय याला म्हणतात मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. तर आपण स्वतःला विचारावं, की जे काम मी करत आहे, मग मी नोकरी करत आहे किंवा व्यवसाय करत आहे किंवा अन्य काही, हे मी का करतोय? अर्थातच पैसे कमवण्यासाठी सगळेच काम करतात, पण फक्त पैसा हा एकमेव त्यातला हेतू आहे का? तर उद्या समजा पैसा पुरेसा नसला, तर मग मला हे काम करावंसं वाटेल का? सांगण्याचं तात्पर्य असा, की आपण जे काही करतो त्याच्यामागची आपली जी इच्छाशक्ती असते, प्रेरणा असते, ती प्रबळ असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला विचारणं, वारंवार हे जाणून घेणं, की मी जे काही आयुष्यात करतोय त्याच्यामागची माझी प्रेरणा कोणती आहे, माझा प्रेरणा स्रोत कोणता आहे. कारण ते समजून घेतल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट सातत्याने करू शकत नाही. आणि जर सातत्य हवं असेल, तर त्या गोष्टी मागची आपली इच्छाशक्ती किती तीव्र आहे, हे जाणून घेणं महत्वाचं. आणि म्हणूनच मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा या गोष्टीलाही तितकाच महत्व दिला गेलाय भावनिक बुद्धिमत्तेत. कारण बऱ्याचदा आपल्याला जर अपयश स्वीकारावं लागलं, तर ती गोष्ट आपण करणं थांबवतो. असं न करता जर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीच्या मागे प्रेरणा असेल, तर अपयश जरी आलं, तरी ते पचवून आपण पुढे जाऊ शकतो, याची मात्र आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. आणि त्यासाठी प्रेरणा अत्यंत महत्वाची. चौथी महत्वाची गोष्ट ज्याला नाव दिलं गेलंय एम्पथी. आता एम्पथी म्हणजे काय? बऱ्याचदा आपण एम्पथीला समानुभूती किंवा सहानुभूती असं मानतो. आता सहानुभूती म्हणजे काय, की एखाद्याच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय आणि आपल्याला ते पाहून वाईट वाटतंय, की अरे याच्यासोबत असं घडायला नको होतं. पण त्यापेक्षाही एक वेगळा शब्द महत्वाचा आहे आणि त्याला म्हणतात परानुभूती. आता परानुभूती म्हणजे काय, की फक्त वाईट वाटून घेणं हे पुरेसं नसतं. तिथे आपल्याला काहीतरी क्रिया करावी लागते. आपल्याला काहीतरी सांगावं लागतं, बोलावं लागतं आणि व्यक्त करावं लागतं, जेणेकरून आपण स्वतःला समोरच्याच्या जागेवर ठेवून त्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही कोणत्या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असाल आणि एखादी व्यक्ती तुमच्याजवळ येते आणि सांगते, साहेब मला उद्या सुट्टीची गरज आहे, तत्परते. मग आपण विचारतो, कशासाठी हवी तुला सुट्टी? आणि तो सांगतो, की माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे कदाचित तिला रुग्णालयात दाखल करावं लागेल, त्यामुळे उद्या मला सुट्टी हवी आहे. हे ऐकता क्षणी आपण सांगतो, असं असेल ना, तर तू उद्या सुट्टीच काय, आज कामावरनं जरा लवकर जरी गेलास तरी ठीक आहे, मी सांभाळून घेतो. तर हे आपण का करू शकलो? कारण त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनात एक कळवळा होता. आपल्याला हे कळून आलं, की ही व्यक्ती जे सांगते ते खरं बोलते आणि आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून पाहिलं, की जर माझ्यासोबत असं घडलं असतं तर मलाही वाईट वाटलं असतं आणि मलाही इतक्याच तातडीने मदतीची गरज भासली असते. हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं यालाच म्हणतात परानुभूती, ज्याला इंग्रजीत एम्पथी असं नाव दिलं गेलं. तर एम्पथीचा आपण शक्यतो जास्तीत जास्त वापर करावा. याचा उपयोग आपल्याला नेतृत्वात तर नक्कीच होईल, पण त्या व्यतिरिक्त इतर लोकांशी जेव्हाही आपण संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा देखील जर आपण परानुभूती दाखवली, तर नक्कीच आपल्याला लोकांशी चांगल्या रीतीने जोडता येईल. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट ज्याला म्हटलं गेलं सोशल स्किल्स. सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य. आता हे सामाजिक कौशल्य जे असतात ना, हे देखील आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तर का? बऱ्याच लोकांना मित्र बनवताच येत नाही. कारण त्यांना असं वाटतं, की मी इतरांशी जाऊन बोललो, तर कुठेतरी लोकांना असं वाटेल, की मी काहीतरी कमी आहे. त्यामुळे मी इतरांशी बोलणार नाही. इतरांनी माझ्याशी येऊन बोलावं, त्यांनी माझ्याशी संवाद साधावा, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. तर असं केल्याने बऱ्याचदा आपण नवीन नाती बनवू शकत नाही. जर आपल्याला नवीन नाती बनवायची असतील, लोकांच्या सोबत जुळायचं असेल, त्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. कदाचित काही लोक आपल्यासोबत संवाद साधतील आणि काही लोक संवाद साधणार नाही. पण जोपर्यंत आपण आपली सामाजिक कौशल्ये नीट वापरत नाही, तोपर्यंत आपल्याला लोकांशी जुळता येणार नाही. त्यामुळे जर नवीन नातं तयार करायचं असेल, आपल्या मैत्रीला अजून घट्ट बनवायचं असेल,
किंवा एकंदर लोकांना समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्यात असलेलं सामाजिक कौशल्य हे आपल्याला वारंवार सुधारावं लागेल, त्याला ध्यान द्यावे लागेल, जेणेकरून आपण लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. तर या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत, हे 5 महत्वाचे घटक आहेत, ज्याचा उपयोग आपण जर वारंवार केला तर आपण देखील आपली भावनिक बुद्धिमत्ता कैक पटीने वाढवू शकतो. कोणत्या 5 गोष्टी, कोणते 5 घटक पुन्हा एकदा ऐकूया. सर्वप्रथम सेल्फ अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो आत्मजागरूकता किंवा स्वतःची जागरूकता. दुसरी महत्वाची गोष्ट सेल्फ रेग्युलेशन, याचा अर्थ आत्मनियंत्रण. तिसरी गोष्ट ज्याला नाव दिलं गेलं मोटिवेशन, याचा अर्थ मी जे करत आहे त्याच्या मागची प्रेरणा. चौथी गोष्ट ज्याला म्हणतात एम्पथी, परानुभूती. आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य. हे 5 घटक जर आपण वारंवार वापरले तर नक्कीच याचा आपल्याला पुरेपूर असा फायदा होईल आणि आपण स्वतःकडे जसं पाहतो, इतरांकडे जसं पाहतो आणि इतर आपल्याकडे जसं पाहतात त्या दृष्टिकोनात नक्कीच तुम्हाला एक सकारात्मक बदल दिसून येईल. तर मग वाट कसली पाहताय, याचा उपयोग करून पहा आणि भरपूर याच्यातनं फायदा घडून घ्या स्वतःचा आणि इतरांचा देखील. खूप खूप धन्यवाद.